नमस्कार मंडळी. आज आपण बघूया की कुठच्याही नंबरचा फॅक्टोरियल कसा काढतात. ठीक आहे. तर माझ्याकडे इकडे समोर कोड आहे. So 5 factorial is 120 and 5 into 4 into 3 into 2 into 1 is 120. Similarly 6 factorial is 6 into 5 into 4 total turns out to be 720. So असं आपण 6 factorial 7 factorial 8 factorial आपण काहीही करू शकतो. तर तिकडे मी आय ची व्हॅल्यू 0 ला इनिशियलाइज केली आहे. आणखीन फॅक्टोरियल इज जस्ट अनदर व्हेरिएबल ज्याच्यामुळे आपण सगळे फॅक्टोरियल आपण नंबर्स जे मल्टिप्लाय आपण करतो ना ते आपण एक एक करून ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याची व्हॅल्यू आपण इनिशियलाइज केली आहे 1 ला. ठीक आहे. तर माझी कंडिशन इज आय इज इक्वल टू 1. हे लूप कधीपर्यंत चालवायचं आहे? टिल द टाइम आय इज लेस देन इक्वल टू 7. मी इकडे 6 करतो. ठीक आहे. तर आपला हा 720 आन्सर आला पाहिजे. ठीक आहे. आणखीन आयची व्हॅल्यू वाढवत वाढवत जायची. सो माझ्या लूपमध्ये मी ऍक्च्युली काय करतोय, आय एम डुईंग फॅक्टोरियल इक्वल टू फॅक्टोरियल इंटू आय. ठीक आहे. सो दिस इज बेसिकली इट इज टेकिंग द व्हॅल्यू ऑफ फॅक्टोरियल आणि त्यालाच आपण आय ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. तर फर्स्ट टाइम आयची व्हॅल्यू काय आहे? 1. सो 1 इंटू 1 1. नेक्स्ट लूपमध्ये आयची व्हॅल्यू 2 होणार. So हा I is 2. 2 into 1 is 1. Sorry, 2 into 1 is 2. Next time I ची व्हॅल्यू 3 येणार. 3 into 2 6. परत एकदा I ची व्हॅल्यू 4 येणार. 4 into 6 24. But 24 into 5 is 120. आणि 120 into 6 is 720. आता आपण बघूया हे आन्सर. आणि हे सगळे लूप झाल्यानंतर जेव्हा आपण लूप म्हणून बाहेर येणार तर मग आपण एंडमध्ये शेवटीला नुसतं आपण फॅक्टोरियलची पण व्हॅल्यू आपण प्रिंट करणार. फक्त आपण कोड रन करूया आणि बघूया आन्सर काय येईल. ठीक आहे. तर आता जर मी ह्याला 7 केलं, 7 केलं तर इट्स बेसिकली 720 इंटू 7 करेल विच बघूया काय आन्सर इज 5040. ह्याला जर मी 8 केलं म्हणजे 8 फॅक्टोरियल दिस विल टर्न आउट टू बी 40320. सिमिलरली जर मी ह्याला 5 केलं तर ह्याची व्हॅल्यू येते 120. 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 1. ठीक आहे. आपण एकदम सिंपल कोड बघितलाय. हा एक्झाम मध्ये आलेला आहे. ऑल्सो इज अ गुड एक्झाम्पल फॉर अ फॉर लूप. ठीक आहे. प्रॅक्टिस करा. एव्हरीथिंग शुड बी फाईन.